ओके हा PLC आपल्याजवळ PLC आहे DVV14SS2 हा डेल्टा कंपनीचा आहे. ओके ठीक आहे. आता बघ यासाठी प्रोग्राम करायचा असेल आपल्याला तर आधी आपण काय करू, हा सॉफ्टवेअर यूज करतो. कुठला सॉफ्ट? WPL सॉफ्ट. याला ओपन करायचं. ओके ओपन केलं समजतं ना? तुम्हाला घ्यायचे का आतमध्ये? नाही मला नको, नाही इथलेच चालेल. मी आखरी बाय करणार ना. ठीक आहे. ओके नंतर आहे ना न्यू फाईल सिलेक्ट करायची. हां न्यू केलं मग इथे PLC सिलेक्ट करायचं. इथे टायटल आपण काही देऊ शकतो, प्रोग्रामचं नाव काही देऊ शकतो. जसं की आपण देऊ शकतो क्लास 1 असं. ठीक आहे काही पण ना, जे प्रोजेक्ट आहे त्यानुसार. इथं PLC कुठला आहे आपला? SS2. तर इथून SS2 सिलेक्ट करायचं. ओके SS2 ओके केलं सिलेक्ट. ओके त्यानंतर इथे ओके करायचं. हां ठीक आहे. एक पॉज करतो सचिन साहेब, एक तुम्हीच सांगा नाही तर मी सांग. ओके नंतर हे झालं, फाईल ओपन झाली, आपण सिलेक्ट केलं. तर सिम्पल काय करायचं, आता एक आपण प्रोग्राम लिहिणार आहोत की LD x0 इनपुट मिळाला आपल्याला. ओके तर Y0 आउटपुट ऑन होईल. आउट Y0 ठीक आहे. ओपन करू ठीक आहे. आणि आपण काय करू, x0 झाला, x0 ऑन झाल्यावर Y0 ऑन होईल. आणि नंतर हे एक रन लिहिली आपण. मग याला कंपाईल करायचं, चेक करायचं इथे एरर आहे का काही. कम्प्लिशन नो एरर काही नाही. कंपायलिंग इज कम्प्लीट. ओके त्यानंतर काय करायचं, कम्युनिकेशन केबल. हे जे केबल आहे, हे जे आहे केबल याला म्हणतात USB टू सिरियल केबल. ओके एक पोर्टला लावायची आणि ते PLCला दाखवायचं. एक पोर्टला इथे लावायची आणि PLC. ओके नंतर काय करायचं, कम्युनिकेशन सेटिंगमध्ये जायचं ऑप्शनमध्ये. ओके नंतर इथे ओके नंतर इथे कॉम्पोर्ट कुठलं सिलेक्ट आहे, कॉम्पोर्ट 3 सिलेक्ट आहे. नंतर ओके करायचं. ठीक आहे. नंतर हे बघा, हे जे ऑप्शन आहे हे राईट टू PLC म्हणजे PLCवर टाकायचं आणि हे PLCमधून काढायचं. हे आपण आता PLCमध्ये प्रोग्राम टाकणार आहोत. ओके PLCमध्ये प्रोग्राम इन्स्टॉल झालेलं आहे. ओके ठीक आहे. आता x0ला आपण इनपुट दिलं x0ला. ओके तर Y0चं आउटपुट ऑन होईल. आता झालं आहे. हे आपण केलं आहे, फक्त आपण यात शिकलो आहे डाउनलोड कसं करायचं प्रोग्राम. ओके आता आपण आता प्रोग्राम घ्यायचा कसा. ठीक आहे. ओके तर आता इथून न्यू सिलेक्ट करा. न्यू सिलेक्ट केलं. SS2 ओके मॉडेल नंबर बघा काय आहे SS2 म्हणून SS2 जसं वेगवेगळ्या मॉडेलचं वेगळं. ठीक आहे. नंतर काय करायचं, हे क्लिक करायचं इथे रीड फ्रॉम PLC म्हणजे अपलोड करायचं. त्यामध्ये प्रोग्राम घ्यायचा असेल तर अपलोड. हे बघ इथे ॲरो आहे, PLC ॲरो PC म्हणजे PLC म्हणून PCकडे चालणार. कमेंट पण घ्यायचं असेल तर इथे क्लिक करायचं. कमेंट आपण लिहिलीच नाही. ओके ठीक आहे. ठीक आहे. ओके आला प्रोग्राम अपलोड. समजलं तुम्हाला? अपलोड केलं तुम्ही आणि एकदा डाउनलोड. पुन्हा जो तुम्ही अपलोड केलं ते बघितलं. पहिले डाउनलोड केलं नंतर अपलोड. आता शिकले ना तुम्ही कसं अपलोड डाउनलोड करायचं. ओके PLCमध्ये. ठीक आहे. ओके तर या प्रकारे आपण आज या क्लासमध्ये शिकलो आहे की डेल्टा PLCमध्ये कसं आपण अपलोड आणि डाउनलोड करतो. ओके ठीक आहे. थँक्स.